Hello everyone, welcome back to my channel Maths Mitra with Anuradha. तर आज आपण पाहणार आहोत प्रूव्ह दॅट √3 इज अ इररॅशनल नंबर. आता इररॅशनल नंबर आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कॉन्ट्राडिक्शन मेथडची यूज करावं लागेल. कॉन्ट्राडिक्शन मेथड काय असते तर त्यामध्ये काय आहे की जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितले त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट पार्ट आपण सपोज करायचा. मग इथे तुम्हाला काय प्रूव्ह करायला सांगितले की √3 इज अ इररॅशनल नंबर. मग आपण सपोज काय करणार बाय कॉन्ट्राडिक्शन मेथड √3 बी अ रॅशनल नंबर. आता महत्त्वाचा मुद्दा काय तर रॅशनल नंबर आहेत काय. रॅशनल नंबर मीन्स वॉट. रॅशनल नंबर इज द नंबर विच इज द रिप्रेझेंट इन दी फॉर्म ऑर रिप्रेझेंट इन दी फॉर्म p/q. म्हणजे p/qच्या फॉर्ममध्ये जे कोणते नंबर तुम्ही रिप्रेझेंट करू शकता ते सगळे नंबर तुमचे रॅशनल नंबर असतात. आता आपण जर समजा √3ला रॅशनल नंबर म्हणलं तर √3 इज इक्वल टू p/q असं आपण लिहू शकतो बिकॉज बाय द डेफिनेशन. आणि यामध्ये p आणि q काय असतात तर ते एकमेकाचे को प्राईम्स असतात. p अँड q आर द को प्राईम्स ऑफ इच अदर. को प्राईम्स म्हणजे काय ते को प्राईम्स मीन्स वॉट विच हॅविंग अ हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 1. म्हणजे HCF ऑफ p अँड q इज 1. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की त्या दोघांमध्ये एकच कॉमन फॅक्टर असतो तो म्हणजे 1. आणि त्यामध्ये q इज नॉट इक्वल टू बी 0 असतं. q नॉन 0 असलं पाहिजे. जर q 0 असेल तर ही जी p/qची व्हॅल्यू ती नॉट डिफाईन होईल आणि आपली जी काही व्हॅल्यू आहे ती रॅशनल असेलच हे आपण सांगू नाही शकणार. ठीक आहे. तर आता आपण याला सॉल्व करूया. आपण हे q इकडल्या साईडला ट्रान्सफर करू तर ते काय होईल √3 इंटू q इज इक्वल टू p. आता हे जे इक्वेशन आहे हे सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण या दोन्ही साईडचा स्क्वेअर करू. वी टेकिंग अ स्क्वेअर ऑन बोथ साईड. व्हॉट वी गेट हिअर वी गेट 3q² इज इक्वल टू p². 3q² इक्वल टू p². हे √3चा स्क्वेअर केला तर 3 होईल. क्यूचा स्क्वेअर केला q², pचा केला p². वी कॅन मेक ॲन दिस इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. आता हे जे 3 आहे ते आपण राईट साईडला ट्रान्सफर करूया. व्हॉट वी गेट हिअर q² इज इक्वल टू p²/3. मग आता इथे जे तुम्हाला दिसते p²/3 याचा अर्थ असा होतो की p²ला 3ने डिवाईड होतं आहे. आपल्याकडे एक थेरम आहे कोणता 1.1. थेरम 1.1 तुम्ही पुस्तकात चेक करू शकता. त्यामध्ये आहे इफ a डिवाइड्स p² देन a ऑल्सो डिवाइड्स p. जर aने p² डिवाईड होत असेल देन त्याच aने pला सुद्धा डिवाईड होत असणार. याचा यूज करून आपण हे म्हणू शकतो जर 3ने p² डिवाईड होत आहे तर 3ने pला पण डिवाईड होणार. इफ 3 इज